श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 92। साथी साई सद्गुरु करावा। महाराज म्हणती चिटणी सासी, पहा जनांची रीत कैसी, सोडोनी साथीदारांची दक्ष असती मतलबा। म्हणोनी ऐसी करावा साथी, जो न सोडी कल्पांत, जैसा सुवास सुमना प्रती कधी ही न विसंबे। दासगणू विरचित अर्वाचीन भक्त आणि संत लीलामृत अध्याय 31। एकदा चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीस नानासाहेब चांदोरकर, वाईचे रामदास हरिदास, बापू नगरकर आणि कानगावकर शिर्डीत साई दर्शनास गेले। दर्शन झाल्यावर रामदास हरिदासांची तगमग सुरू झाली। हनुमान जयंतीला त्यांचे अहमदनगरला कथा प्रवचन होते। ते सर्वांना म्हणाले की आता दर्शन पुरे झाले, चला आटोपा, निघू आपण। त्यावेळी साईनाथ चांदोरकरांना म्हणाले की आधी जेवण करा आणि नंतर जा नगरला। चांदोरकरांनी लगेच कानगावकरांना हाताशी घेऊन भोजन नैवेद्याची तयारी सुरू केली। त्यावेळी रामदास हरिदासांचा संयम सुटला आणि ते चांदोरकरांना बोलू लागले की काय या वेड्याच्या नादी लागता, याच्या नादी लागले तर भीक मागायची वेळ येईल। इथं एका कवडीचीही प्राप्ती नाही। आणि ते बापू नगरकरला घेऊन कोपरगाव स्टेशनकडे निघाले। त्यावेळी साईनाथांनी नानासाहेब चांदोरकरांना वरील बोध दिला की जगाची रीत कशी आहे पहा। स्वार्थापोटी मतलबापोटी लोक साथीदारास सोडतात, म्हणून साथीदार असा करावा जो कल्पाच्या अंतापर्यंत साथ सोडणार नाही। पहा, हा वेडा फकीर आपल्या निजशिष्यास काय सांगतोय। एक कल्प म्हणजे 1000 वेळा चतुर्युग। 4 युग जेव्हा 1000 वेळा होतील तेव्हा एक कल्प होतो। एवढा प्रचंड काळ साथ तर फक्त समर्थ सद्गुरूच देऊ शकतो। म्हणजे साईनाथ सांगतात की समर्थ सद्गुरू समोर अशाश्वत साथीदाराची तमा बाळगू नकोस। असे स्वार्थी कितीतरी येतील आणि जातील। फुलाचं निर्माल्य होऊन फुलं मातीत मिळालं तरी त्या फुलाचा सुगंध त्याची साथ सोडत नाही, असा साथीदार असावा। चांदोरकर बाबांचं नैवेद्य करून भोजन झाल्यावर साईनाथ म्हणाले की निघा आता तुम्ही। मी जे बोललो ते मनाशी जपून ठेवा, अजून रेल्वेला अवकाश आहे। चांदोरकर साई चरणी डोकं टेकवून दर्शन घेऊन व्यवस्थित कोपरगाव स्टेशनवर पोहोचले। त्यावेळी हरिदास मान खाली घालून उपाशी पोटी स्टेशनवर बसले होते। रेल्वे 3 तास उशिरा आली। चांदोरकरांची श्रद्धा इथं कामाला आली। आज आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत वाचल्यावर समजलं की साईनाथ हा हनुमंत आणि श्रीपादांचा एकत्रित अवतार आहे। सद्गुरूच सर्व असतो, सद्गुरू मध्येच सर्व असतं। तोच समस्त देवी देवता स्वरूपाय असा असतो। तोच कुलस्वामिनी आणि कुलस्वामी असतो। त्याला त्याचं स्थान सोडून इतर देवता शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही। पण चंचलता माया माणसाला एका ठिकाणी मांडी घालून बसू देत नाही। खरं तर माणसाचं शरीर मूलाधारातील कुंडली गुरुकृपेने जागृत होऊन बसल्या जागेवर टणटण उडायला पाहिजे। पण ते न होता, एका ठिकाणी स्थिर न होता, माणसाच्या मेंदूतलं मन माणसाला टणटण इकडे तिकडे उडवतं। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या सहवासात असताना एका हनुमान जयंतीला पहाटे स्वप्न दृष्टांतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, आणि दुसऱ्या वर्षीच्या हनुमान जयंतीला दास रामाचा हनुमंत नाचे या पूर्ण रचना माहीत नसताना देखील पूर्णपणे गाऊन घेतल्या गेल्या। अजून काय दाखला पाहिजे। बाबा नवरात्रीला, अष्टमीला आणि चंपाषष्ठीला आवर्जून दर्शन देतात। मुळात अध्यात्म हा चर्चा, वादविवाद, प्रवचनाचा विषय नसून तो केवळ अनुभूतीचा मामला आहे। समर्थ सद्गुरू भेट कृपा झाली तर ही अनुभूती शक्य आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।